एक किसान ने कर्ज चुकाने के लिए अपनी किडनी बेचने का मामला चारों ओर गरमाया हुआ है। वहीं इस मामले की स्वतंत्र जांच करने की जानकारी जिला पुलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ने दी है। इस मामले को लेकर और क्या जानकारी सामने आई है, आइए देखते हैं इस खबर में। अवैध साहूकारों के दबाव में किडनी बेचने के मामले में चंद्रपुर जिले में 6 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। नागभीड़ तहसील के मिंथूर इस गांव के रोशन कुड़े को दिए कर्ज के एवज में बड़ी रकम ऐंठे जाने की बात पुलिस जांच में सामने आई है। इस आधार पर पुलिस ने आरोपी के खिलाफ अवैध साहूकारी, जबरन वसूली, मारपीट और जान से मारने की धमकी देने मामले में अपराध दर्ज किया है। स्वयं पुलिस अधीक्षक और अपर पुलिस अधीक्षक के साथ पथक नागभीड़ में तैनात है। 6 आरोपियों में से 4 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। रोशन कुड़े की वैद्यकीय जांच चल रही है। किडनी बेचने का सामने आने पर इस मामले में भी स्वतंत्र जांच किए जाने की जानकारी जिला पुलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ने दी है। सर्वांना नमस्कार। जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे ना, कंप्लेनेंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसे व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावल्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगला नाही आहे, आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता। त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे। त्यावर आम्ही सावकारी अधिनियमच्या जे कलम 29, 30, 31 च्या कलम आणि एक्स्टॉर्शनच्या कलम हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की 2021 फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता काही इलाजासाठी, गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता। त्यांच्यावर जे इंटरेस्ट जे गैर अर्जदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते। जास्त त्यांनी 50 लाख पर्यंत त्यांनी पैसे त्यांना पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत। त्यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहे। 6 आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत 3 वर्षापासून ते पैसे परत करत आहे। तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलताय की ते किडनी विकलेला आहे। जो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये। तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे। ते कंटिन्यूअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे। काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की त्याचे हे सावकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता FIR दाखल केलेला आहे आणि 4 लोक आता ताब्यात मध्ये आहे। या प्रकरणात किडनी विकण्याची वेळ आली की या सावकारांच्या दबावामुळे आली असं काही निष्पन्न झालंय? तर की ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला आहे तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाहीये। तरी पण जे मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही। सर, गुन्हा जो नोंदवण्यात आलेला आहे तो सावकारीच्या संदर्भात आहे की किडनीच्या संदर्भात? ते सावकारीच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे। त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।